भारतामध्ये होणारी एलपीजीची आयात नेमकी कुठून कुठून होते आपण पाहूया। आपल्याला कळेल की भारतामध्ये होणारी जी एलपीजीची आयात आहे ती कतारमधनं 40 ते 50% आयात ही कतारमधनं होते आणि त्याचबरोबर कतारमधनं भारतामध्ये हा जो गॅस येतो यूएई मधनं 10 ते 18%। किंमत खरं तर कमी वाटू शकते पण 10 ते 18% मोठा टक्का आहे। अमेरिकेतनं सुद्धा 10 ते 20% आयात होते। अमेरिका सध्या या युद्धामध्ये सक्रिय आहे, तेव्हा ओमान, कतार, यूएई, ओमान मधनं केवळ 5 ते 6% आयात होते, तिथे यूएई मधनं 10 ते 18% होते, तर सर्वाधिक कतार मधनं 40 ते 50% आयात भारतामध्ये होते। त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मधनं 2 ते 3% आयात सध्या होते। या अशा देशांमधनं आयात आपण पाहू शकतोय, तर फ्रान्स मधनं सुद्धा 2 ते 3% आयात होते। कतार मधनं सगळ्यात जास्त आहे। नायजेरिया मधनं 2% आयात आपण पाहू शकतोय। अनेक देशांमधनं आपण आयात पाहतोय। तर रशियामधनं केवळ 1% आयात होते। आता रशियाकडनं गॅस घ्यायला आपल्याला परवानगी मिळालेली आहे। तर घरगुती गॅस वाचवण्यासाठी काही टिप्स आहेत। अन्न शिजवताना भांड्यावर झाकण ठेवा। भांड्यावर झाकण ठेवलं तर उष्णता भांड्याबाहेर जात नाही। भांड्यावरच्या झाकणामुळे अन्न शिजवताना आपण भांड्यावर झाकण ठेवलं तर गॅस कमी जातो। त्याचबरोबर भांड्यावर झाकण ठेवलं तर उष्णता भांड्याच्या बाहेर फार जात नाही, तेव्हा गॅस वाचवता येतो। भांड्यावरच्या झाकणामुळे अन्न लवकर शिजतं, गॅस कमी लागतो। त्याचबरोबर भांड्यावर झाकण ठेवलं तर गॅसची 25% बचत सुद्धा होते। इथे आपण कुकरचा सुद्धा वापर करू शकतो। तर गॅस पेटवताना लायटर ऐवजी काडेपेटीचा वापर करा। काडेपेटीचा वापर केला तर गॅसची काही प्रमाणात बचत होते। त्याचबरोबर प्रेशर कुकरचा वापर करा। कमी गॅसमध्ये कमी वेळामध्ये बरंच अन्न या ठिकाणी शिजून येतं। गॅसची कमी फ्लेम ठेवून अन्न शिजवा, म्हणजे कमी फ्लेमवर गॅस जास्त काळ चालला तरी सुद्धा गॅस कमी संपतो। कडधान्य शिजवण्यापूर्वी त्यांना भिजवून ठेवा, म्हणजे ते ओले झाले की शिजायला सोपे जातात आणि पटकन शिजतात। गॅसचं बर्नर स्वच्छ ठेवा, तिथे अस्वच्छता असेल तर तिथे सुद्धा गॅस जास्त वाया जातो। इंडक्शन मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर करा। जिथे शक्य आहे तिथे इंडक्शन वापरा, मायक्रोवेव्ह ओव्हन वापरा, त्यामुळे गॅस कमी वापरला जाईल। कमी वेळामध्ये शिजणाऱ्या पदार्थांवर भर द्या असंही सांगितलं जातंय।